चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये गाव विकास समितीने एक वेगळी रंगत आणली आहे। आज आपल्यासोबत आहेत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडगळे। गाव विकास समितीला संगमेश्वर चिपळूण जनतेने मतदान का करावं? गावांच्या भविष्यासाठी यावेळी चिपळूण संगमेश्वरमधील जनतेने आम्हाला मतदान करावं असं आम्ही विनंती येथील जनतेला केलेली आहे। खरं तर आपल्या ग्रामीण भागाचं जर एकंदरीत आपण पाहिलं तर गावांचं भविष्य फार अंधारमय आहे आणि ते भविष्य टिकवण्यासाठी लोकांनी मतदान करावं ही आमची विनंती आहे। गावाचं भविष्य टिकवायचं नेमकं काय करायचं? तुम्ही जर आता पाहिलं तर मागच्या 15-20 वर्षांमध्ये इथून जो स्थलांतराचा जो आलेख वाढता आहे तो वाढतच चाललेला आहे। म्हणजे रोजगारासाठी होणारं स्थलांतर हे सर्वाधिक आहे। मुंबई, पुणे असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आता अलीकडं हैदराबाद असेल, अशा ठिकाणी इथून आपली मुलं जी शिक्षण घेतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ती रोजगारासाठी स्थलांतरित होतात, कारण इथं रोजगार उपलब्ध नाही। रोजगारासाठी इथं MIDC विकसित झाली पाहिजे ही भूमिका घेऊन गाव विकास समिती या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे। आता अनेकांना आम्ही हे मुद्दे घेतल्यानंतर अनेकांना MIDC आठवण पडलेली आहे, असू दे, परंतु सांगायचा मुद्दा हा की जर या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तरच गावांचं भविष्य टिकणार आहे। नाहीतर आत्ता जी मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत ती मुलं येणाऱ्या 5-10 वर्षांमध्ये पुन्हा इथून स्थलांतरित होणार आहेत। मग गावामध्ये राहिलेली जी वृद्ध लोकांची पिढी आहे त्या पिढीनंतर गावांचं भविष्य काय? तर गावांचं भविष्य टिकवायचं असेल तर इथं आपली जी लोकं आहेत ती राहिली पाहिजे, त्यांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या आरोग्याची काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे। तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची आरोग्याची परिस्थिती अशी भयानक आहे की इथून तालुक्याच्या ठिकाणी पेशंटला येईपर्यंत एकतर वेळ लागतो, ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत असे उपचार उपलब्ध नाही आहेत, त्यानंतर जिल्ह्याला गेल्यानंतर सुद्धा मिळतील याची खात्री नाही। त्यामुळे रुग्णांची फरफट ही तालुका, जिल्हा, कोल्हापूर, सांगली, मुंबई अशी ही होतच राहते। मग इतक्या वर्षात आपण नेमकं आपल्या ह्या व्यवस्थेने काय कमवलं, काय लोकांना दिलं? लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केलेल्या नाहीत, लोकांना जे पाहिजे ते दिलेलं नाही। रस्ते, सभामंडप, पाखाड्या, कुठं देणग्या मंदिरांना, अशा पद्धतीच्याच राजकारणामुळं हा जो इथल्या कोकणच्या विकासाचा विचका झालेला आहे। चिपळूण संगमेश्वरमध्ये काही वेगळी परिस्थिती नाही। चिपळूण संगमेश्वरमध्ये हे तुम्हाला प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळेल की गावांचं भविष्य हे अंधारमय आहे।